नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अचूक प्रमाणात वर्षभर टिकणारा आणि भाजीला अगदी अप्रतिम चव आणणारा असा काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. साहित्य बघूया. दालचिनी, नागकेशर, मोठी विलायची, छोटी विलायची, जायपत्री, कर्णफूल, मायपत्री, लवंग, त्यानंतर शहाजिरे, बडीशोप, हे आहेत नॉर्मल जिरे आणि काळी मिरी. तर हे सगळं साहित्य आहे. 1/2 किलो मिरची आपण या इथे घेतलेली आहे. तर सर्वात आधी आता मी पावशेर म्हणजेच 250 ग्रॅम धणे इथे घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे. धणे छान रंग बदलेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मसाले सगळे भाजताना आपण मीडियम टू हाय हीटवर भाजून घेणार आहोत. यामुळे रंग देखील छान येतो आणि मसाल्याला छान स्मोकी फ्लेवर येतो. आता मी खोबरं सांगायचं विसरले होते. 1/2 किलो खोबरं देखील इथे घेतलेलं आहे. तर आता यामध्ये पळीभर तेल घालायचं आणि मग धणे भाजून घ्यायचे आहेत. तर तेल घातल्यामुळे काय होतं, मसाला एकतर वर्षभर छान टिकतो आणि मसाला छान चोपडा होतो. आता ह्यामध्ये काळी मिरी घालून घेतली, ती देखील मस्त भाजून घ्यायची. अगदी यामध्ये छोटा चमचाभर तेल घालून घेतलेला आहे. सगळा मसाला आपण तेल घालूनच भाजून घेणार आहोत. तर ह्यामुळे अजून एक फायदा होतो, तो म्हणजे कुठलीही भाजी करताना छान त्या पदार्थाला तर्री येते. कारण मसाल्यामध्ये तेल असतं आणि ते त्या भाजीमध्ये उतरतं. भाजीला तर्री आणि कलर देखील खूप सुंदर येतो. आता मोठी विलायची देखील भाजून घेतलेली आहे. हे भाजून घेतलेले मसाले ओळखायचे कसे की भाजून झालेले आहेत. तर हे मसाले ना थोडेसे फुलतात आणि बरेचसे मसाले तडतड करतात. तर ते फुलले आणि तडतड करायला लागले की समजून घ्यायचं भाजलेले आहेत. आता यामध्ये आपण कर्णफूल घालून घेतलेलं आहे. हे देखील साधारणपणे 3 ते 4 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर अशी ॲल्युमिनियमची जाड बेस्टीच कढई मसाला भाजायला वापरायची. आता कर्णफूल देखील भाजून झालं आहे. इथे आता आपण जायपत्री आणि मायपत्री घेतलेली आहे. तर हे अजिबात मिस करू नका. ह्यामुळे मसाल्याला अगदी अप्रतिम अशी चव येते. तर हा वर्षभर टिकणारा मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता लवंग घालून घेतलेली आहे. हे सगळं साहित्य जे आहे ते आपण 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम घेतलेलं आहे. फक्त यामध्ये छोटी विलायची आपण 5 ग्रॅम घेतलेली आहे. तर आता लवंग देखील मस्त फुलली आहे, तडतड करायला लागली. ही देखील आपण आता काढून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील मसाला नक्की बनवा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. आता इथे अर्धा तोळा छोटी विलायची घेतलेली आहे. कारण ऑलरेडी आपण मोठी विलायची यामध्ये ॲड केल्यामुळे छोट्या विलायचीचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. तर आता ही विलायची भाजून झाली आहे. दालचिनी घेतली आहे. दालचिनी देखील मस्त रंग बदलेस्तोवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची. दालचिनीचं प्रमाण देखील 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळाच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंही सगळं साहित्य लिहिलेलं आहे. तर आता दालचिनी देखील भाजून झाली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर आता आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे नागकेशर. तर तुम्ही ही लिस्ट कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये दिली किंवा मार्केटमध्ये स्पेशल मसाल्याचं सामान मिळणारी देखील दुकानं असतात, त्याचे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर हे खूप अचूक प्रमाण आहे आणि खूप बेसिक असं साहित्य आहे. आता यामध्ये बडीशोप घातली आहे. सेम प्रोसेस, थोडंसं तेल घालून ही देखील खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. बडीशोपमुळे याला खमंग अशी चव येते. तर हा मसाला तुम्ही अगदी कधीही वापरू शकता, कारण यामध्ये कांदा लसूणचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे. आता 10 ग्रॅम जिरं आणि 10 ग्रॅम शहाजिरं आपण इथे घालून घेतलं आहे. थोडंसं तेल घालायचं आणि हे देखील सेम प्रोसेस करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही मसाला कसा बनवता कमेंट करून नक्की सांगा. आता 10 ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे. कात्रीच्या साह्याने याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे भाजायला सोपं जातं. आणि हा तुम्हाला खूप वाटत असेल कारण हा वजनाने खूप हलका असतो, त्यामुळे क्वांटिटी जास्त दिसते आहे. आता जिरे छान भाजून झालेत. आता खसखस घालून घेतलेली आहे 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. तेल टाकून ती देखील भाजून घ्यायची. बऱ्याचदा आपण मसाल्याच्या भाज्या करताना खसखस भाजून घालतो, कारण ह्यामुळे काय होतं, मसाल्याला आणि भाजीला खूप छान अशी चव येते. आता खसखस देखील छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता खसखस भाजत आली आहे, याला आपण काढून घेणार आहोत.
तर तुम्ही मसाला करताना ह्यातलं कुठलं साहित्य वापरता आणि कुठलं नाही वापरत कमेंट करून नक्की सांगा. आता खसखस भाजून झाली, याला आपण काढून घेऊयात आणि तेजपत्ता भाजून घेऊया. याला बऱ्याच ठिकाणी तमालपत्र असं देखील म्हटलं जातं. बऱ्याचदा आपण पुलाव करताना किंवा मसाल्याच्या भाज्या करताना खडा मसाला म्हणून दालचिनी आणि तेजपत्त्याचा वापर नक्कीच करतो. तर आता तेजपत्ता देखील भाजून झाला आहे. आता मिरची आहे, मिरची आपण 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. मिरची भाजताना खूप ठसका होतो, त्यामुळे शक्यतोवर नाकाला रुमाल बांधूनच ही स्टेप आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि अगदी किंचित तेल घालून घ्यायचं, पण मिरची अर्धी भाजल्यानंतर तेल घालायचं, ह्यामुळे घरामध्ये ठसका होत नाही. आता राहिलेली मिरची आपण दुसऱ्या बॅचमध्ये भाजून घेतो आहे. परत यामध्ये तेल घालायचं, भाजून घ्यायचं आणि नंतर ही मिरची काढून घ्यायची. रंग बदलेस्तोवर सगळा मसाला आधी भाजायचा आणि सगळ्यात शेवटी मिरची भाजायची. ह्यामुळे काय होतं, मसाल्याला भाजताना आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि घरामध्ये ठसका होत नाही. तर आता मिरची देखील भाजून झाली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर याला देखील मोठ्या गॅसवर भाजल्यामुळे काय होतं, छान असा स्मोकी फ्लेवर येतो. आता खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं आधी सुकं भाजून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने खोबऱ्याचा रंग बदलेस्तोवर आपण खोबरं भाजून घेणार आहोत. मी प्रमाण आधीही सांगितलं आहे, पावशेर खोबरं म्हणजे 250 ग्रॅम खोबरं आपण इथे घेतलेलं आहे. छान रंग असा बदलला आहे. सगळं साहित्य भाजून तयार झालं आहे. मी एका मोठ्या कढईमध्ये हे साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे. आता याला छान 1 ते 1.5 तासभर थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला जर घरी नसेल करायचं तर तुम्ही कांडप मशीन जिथे असतात, जिथे मसाला दळून मिळतो, तिथून देखील करून आणू शकता. पण मी मोस्टली मसाला घरीच दळते मिक्सरवर. अगदी छान बारीक होतो. फक्त आपल्याला चाळून घेण्याची एक स्टेप यामध्ये ॲड करावी लागते. तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक असा छान मसाला झालेला आहे. आता ह्याला आपण परातीमध्ये किंवा एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सगळं मी असं छान बारीक करून घेतलं आहे. आता याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे, कारण आपण थोडं थोडं करून घेतलेलं आहे. आता खोबरं शिल्लक राहिलेलं आहे, कारण खोबरं जर तुम्ही आधी काढलं तर मिक्सरचं भांडं चोपडं होतं आणि बाकीचे मसाले बारीक होत नाहीत. त्यामुळे खोबरं सगळ्यात शेवटी काढायचं. आता थोडासा मसाला यामध्ये ॲड करायचा आणि त्यानंतर हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. ह्यासोबतच मसाला थोडासा टाकला की सगळं मिश्रण एकजीव व्हायला मदत होते आणि ह्या खोबऱ्याचा जो तेलकटपणा आहे तो मसाल्याला लागला जातो. तर ह्या पद्धतीने खोबऱ्यासोबत थोडा थोडा मसाला टाकून हे सगळं असं फिरवून घ्यायचं. मैत्रिणींनो, बऱ्याचदा काय होतं, मार्केटमध्ये सगळे मसाले इझिली अवेलेबल होतात, पण त्यामध्ये कुठल्या प्रकारची आणि काय भेसळ असू शकते हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे शक्यतोवर मसाला घरीच बनवा. कमी साहित्यामध्ये कमी खर्चात बनून तयार होतो आणि आपण स्वतः बनवल्याचा जो फिलिंग आहे तो वेगळाच असतो. तर अगदी दुप्पट तिप्पट महाग पडतो तेवढं आपल्याला साहित्य लागत नाही. तर तुम्ही देखील हे साहित्य वापरून ह्या पद्धतीने वर्षभर टिकणारा काळा मसाला नक्की बनवा. आता खोबरं वगैरे घातल्यानंतर ह्याला छान असा चोपडेपणा आला आहे. ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर बाकीचा मसाला देखील ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करायचं. छान एखादी काचेची बरणी किंवा प्लास्टिकचा एअरटाईट कंटेनर घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हा मसाला स्टोअर करून ठेवायचा. कारण बऱ्याचदा काय होतं, क्वांटिटी जास्त असल्यामुळे आणि खूप बारीक करायचं असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यातून आपण हा काढल्यानंतर हा गरम होऊ शकतो. त्यामुळे थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.